कॉम्बिनेशन सगळं ना, डार्क होते, ॲक्ने, ब्लॅकहेड्स वगैरे जे असतं ना असं, त्यांच्यासाठी हा म्हणजे हा मस्त यूज केला ना तर छान रिझल्ट येते याचा. म्हणजे स्क्रब एवढा छान आहे, ग्लो करतो. आणि याच्यापेक्षा दुसरे पण आहेत पण हा जास्त रिझल्ट देतो याला. तर याला आपण बोलतो क्लीनअप. मग तुला दाखवते, स्टार्ट करूया कसं करायचं क्लीन. खूप छान रिझल्ट आहे याचा. चांगलं रफ करून करायचं, कारण का जी पण डेड स्किन आहे, ब्लॅकहेड्स आहेत ते रिमूव्ह होतात. ॲक्ने वगैरे केलं ना तर रिझल्ट पण छान आणि ग्लो पण येतो स्किनवर. क्लीनअप तुम्ही जर कराल तर 15-15 दिवसानंतर तुम्ही करू शकता, 15 असेल. आणि फेशियल असेल ते तुम्ही महिन्यात करू शकता, कारण का जी पण क्लीन याने क्लीन समजलं. हे 2 3 मग इथे घ्यायचं, हे रिमूव्ह करायचं. जसं आपलं उन्हात वगैरे जातो ना आपण, मग सगळं प्रकाश इथेच उन्हाचा, इथे तर मग असं आपलं कसं ब्लॅक जास्त होतं आणि टॅनिंग वगैरे आणि ब्लॅकहेड्स वगैरे किती असतात ना, त्यासाठी आपण स्क्रब करतो. स्क्रब केल्याने सगळे रिमूव्ह होतात. आता 2 3 करत राहायचं. डोळ्यावर पण हे असतं ना थोडस आय सर्कल वगैरे द्यायचं आईजवर, आणि हळूहळू आपल्या स्लो याच्यामध्ये करत राहायचं. मोशन मध्ये आईजवर प्रेशर कमी द्यायचा. 1 2 3 परत कुठे गेलो, इथे चांगलं द्यायचं. आपले जे नेल्स असतात ना त्याने थोडं हलकं असं केलं ना, थोडंसं अजून जे पण असते ब्लॅकहेड्स ते निघून जातात. ब्राऊन केलं ना, जे पण असतात ते निघून जातात. आपण स्क्रब झाला, स्टीम द्यायला चालू करायचं क्लायंटला आणि बघायचं, विचारायचं की जास्त लागतं का तुम्हाला, किंवा आपण पण ट्राय करायचं आपल्या हाताला लागते का. मग बरोबर त्या दिशेने आपण असं ठेवायचं आणि मान फिरवत राहायची. बेटा तुम्ही पण असं थोडंसं घेतलं ना तर स्टीमने कसं होतं माहिती का, ते आतली जी घाण असते ना ती बाहेर फेकते. ते ॲक्नेवाले असतात त्यांना चांगले 5-7 मिनिटं तरी मिनिमम देऊ शकता तुम्ही, आणि नॉर्मल स्किनला पण असं 10 मिनिटं वगैरे असं. पण ॲक्नेवाल्याला थोडंसं एक्स्ट्रा जास्तच द्या, स्टीमने अजूनच छान होतं. गेलं तेवढं ती घाण बाहेर फेकते. आधी तर हिला ना काहीच क्लीनअप म्हणजे तिला काहीच नव्हतं माहिती, तिला मी सांगितलं, मग तेव्हापासून ती करायला लागली. तिला स्वतःला विचार किती छान रिझल्ट आहे, आणि एवढा छान दिसतं ना स्किनची. आधी खूप म्हणजे डाग वगैरे भरपूर होते, पण ते डाग ना रिमूव्ह नव्हते होत. ती क्रीम सिरम भरपूर काही यूज करते. जेव्हापासून माझ्याकडे आली तेव्हापासून मी तिला ट्रीटमेंट द्यायला चालू केली आहे ना, ती क्लीनअप वगैरे
तर तेव्हापासून तिचं म्हणजे डिटॅन वगैरे तिने केला, मग क्लीनअप केला, तेव्हापासून तिची स्किनला खूप छान रिझल्ट मिळाला. खूप असं म्हणजे ग्लो पण आला, डाग पण कमी झाले, खूप छान स्किन चांगली झाली असं समजायचं. कसं आहे बघ ना, जरा ऑइली झालं ना येऊन हे आणि स्किन घाम वगैरे जास्त येतो स्किन, तर तेव्हा असं समजायचं की स्किन चांगली झाली. मग त्याला आपण मसाज द्यायचा. मग परत एकदा मसाज दिला ना म्हणजे पण हीटनी की बाहेर अजून जास्त जी राहिली ती बाहेर फेकल्या जाते, त्याला ग्लो करते. आपण रिमूव्ह करू. इथे तेला नाहीये, पण जास्त असेल तर थोडं हळूहळू असे थोडंसं रिमूव्ह केलं, हळूहळू करायचं. तर रेड वगैरे होतं ना आणि पिंपल्स वगैरे असले ना तर आपल्या त्याला कधी आपण असं फोडलं ना तर ते म्हणजे ब्लड पण येतं. तर झाले, आता आपण चेक करतोय. म्हणजे डायरेक्टली हे नाही करायचं, थोडंसं स्किनला स्प्रे मारून आपण हे करून घ्यायचं. फायनल स्प्रे रिमूव्ह करून घ्यायचं. चांगलं क्लीन करून घ्यायचं याला, जे पण असेल ते. आपण असं सांगायचं म्हणजे त्यांना समजून, आता क्लीनअप केला किंवा फेशियल केला त्याच्यानंतर ते घरी जाऊन लगेच फेस वॉश वगैरे यूज करतील तर करू नका, सोप वगैरे करू नका. म्हणजे संध्याकाळी आले तर त्यांना गरजच नाही, पण सकाळी जे क्लायंट येतात आणि लगेच त्यांना असं वाटतं आता दुपार झाली माझा चेहरा घाण झाला असेल, पण करू नका. सोप वगैरे लावल्याने केमिकल प्रोडक्ट हे असतं ते माहिती ना, आणि त्याच्यामुळे चेहरा तुमचा ड्राय पडेल, परत ते जे इफेक्ट येणारा ग्लो तो येणार नाही. म्हणून क्लायंटला पण सांगायचं आपण, आणि स्वतः पण आपण केअर करायचं. आपल्याला पण नॉर्मल वॉटर, नॉर्मल वॉटर घ्यायचं आणि त्यांनी आपण म्हणजे नळाच्या पाण्याने